नमस्कार मित्रांनो मी संदीप कोटवळ आणि आपण पाहतात माझा YouTube चॅनल। आणि आजचा आपला विषय मित्रांनो का मोदी सरकारने जी कांदा निर्यात बंदी उठवली आहे आणि आता जे कांदा निर्यात बंदी उठवल्याचे जे गुणगान गात आहेत भाजपचे नेते ते किती धादांत खोटं आहे, शेतकऱ्याचं किती नुकसान केलेलं आहे, शेतकऱ्याला कसं फसवलेलं आहे आणि ही कांदा निर्यात बंदी उठवून शेतकऱ्याचं भलं होणार आहे का, याचा नेमकी फायदा कोणाला होणार आहे, आता ते आपण बघणार आहोत। पहिली गोष्ट मित्रांनो बघा का जो आपला भारत देश आहे त्या भारत देशामध्ये खोटं बोलणारा, सगळ्यात खोटं बोलणारा एक नंबरचा माणूस म्हणजे नरेंद्र मोदी। आता मी तर भारताचीच गोष्ट केली पण जगामध्ये सुद्धा मोदींनी इतका महान नेता तुम्हाला सापडणार नाही। आता हे कांद्याची निर्यात बंदी उठवली असं एकीकडे सरकार म्हणतंय आणि भाजपचे नेते आता बोंबलत फिरू राहिलेत का मास्टर स्ट्रोक, मोदी सरकारने मास्टर स्ट्रोक मारलेला आहे, खूप मोठं काम केलेलं आहे, शेतकऱ्याचं भलं होणार आहे। आता हे असे मोठमोठे मित्रांनो वल्गना आता भाजपचे नेते मारित आहेत आणि पण या मागे मित्रांनो खरं जर आपण रियालिटी चेक जर केलं ना तर आपल्याला कळेल। आता मित्रांनो बघा मी तुम्हाला बाकीच्या गोष्टी नंतर सांगणार आहेत पण आपण पहिल्यांदा मित्रांनो कांदा निर्यात बंदी उठवली आहे आणि पण कांदा निर्यात करायला खर्च किती येतो ते आपण पहिल्यांदा बघूया। आता जर एकंदरीत आपण विचार केला मित्रांनो आपल्याकडे सध्या कांद्याचा भाव पकडा 15 रुपये किलो आहे आणि पण भारत सरकारने कांदा जो काही निर्यात करायचा आहे बाहेरच्या देशाला त्याची साधारणतः MAP किती ठरवली आहे। आता MAP म्हणजे मित्रांनो बघा आता बरेचसे आपल्या शेतकऱ्याला माहित नसेल, जे काय आपले शेतकरी मित्र आहेत मित्रांनो त्यांना माहिती नसेल। आता मित्रांनो MAP चा अर्थ होतो मिनिमम एक्सपोर्ट प्राइस, म्हणजे तुम्हाला बाहेरच्या देशामध्ये तुम्हाला कांदा जो काही सप्लाय करायचा आहे, जो कांदा तुम्हाला मित्रांनो बाहेरच्या देशामध्ये पाठवायचा आहे किंवा इंग्रजीमध्ये एक्सपोर्ट करायचा आहे त्याची मिनिमम जी काही किंमत आहे त्याचं मिनिमम मूल्य ठेवलेलं आहे भारत सरकारने $550 मेट्रिक टन म्हणी। तर मित्रांनो त्याचा जर विचार केला तर आपल्याकडे बघा आता सध्या डॉलरचं मूल्य किती आहे, आपल्याकडे $1 मित्रांनो साधारणतः 83 रुपयाला येतो आणि 83 गुणुले मित्रांनो जर आपण केलं किती रुपये, आता 83 गुणुले 550। आता जर तुम्हाला मित्रांनो मी साधं सरळ सांगतो जर 1000 किलो कांदा जर बाहेरच्या देशामध्ये पाठवायचा आहे तर तुम्हाला $550 हा इतका खर्च येतो आणि म्हणजेच मित्रांनो तो खर्च तुम्हाला साधारणतः येतो 48,900 च्या आसपास आणि आपण ते मित्रांनो लमसम 50,000 पकडूया। आता जर बाहेरच्या देशामध्ये तुम्हाला कांदा पाठवायचा आहे तर तो तुम्हाला मिनिमम मूल्य किती रुपयाने द्यायचा आहे, कांदा तुम्हाला 50 रुपये किलोनं द्यायचा आहे। आता विचार करा मित्रांनो आपल्या देशामध्ये आपल्या भारतामध्ये कांद्याचा भाव 10 रुपये 12 रुपये आहे आणि बाहेरच्या देशांमध्ये कांदा 20 रुपये 25 रुपये असेल, मग आपला कांदा जर मित्रांनो भारतातून 50 रुपये निर्यात करायचा, आणखीन एक मोठा मित्रांनो त्याच्या पुढे आणखी एक झंगाट आहे ते लक्षात ठेवा, 40% निर्यात शुल्क सरकारला द्यायचंय। आता मित्रांनो 50 रुपयावरती 40% म्हटल्यानंतर किती होतं मित्रांनो 5 चोक 20 रुपये, म्हणजे बघा 50 रुपयाच्या खाली कांदा विकायचा नाहीये, म्हणजे कुठं बाहेरच्या देशात, त्याच्यावरती 20 रुपये तुम्ही सरकारला टॅक्स द्यायचा आहे, म्हणजे ते मूल्य पडलं किती रुपयाला व्यापाऱ्यांना 70 रुपयाला। आता विचार करा मित्रांनो 10 रुपये 15 रुपये किलो आपल्याकडे कांदा असताना 70 रुपये किलोचा आपल्या देशातला कांदा बाहेरचे देश घेतील का, तर नक्कीच घेणार नाही। म्हणून आता व्यापाऱ्यांनी सुद्धा असं मित्रांनो सांगतो, व्यापारी सुद्धा सरकारला शिवाय देत आहेत, व्यापारी सुद्धा म्हणतायत बाहेरच्या देशांमधून समजा जो कांदा जे काय आता जे मित्रांनो कांदा जे काही साधारणतः घेणारे देश आहेत किंवा कांदा जे काही कांदा इम्पोर्ट करणारे देश आहेत त्या देशांना 20 रुपये 22 रुपये किलोनं आपल्या करन्सी प्रमाणे त्यांना कांदा भेटतोय, तो आपला कांदा 70 रुपयाला घेतील कशाला, आणि त्याच्यामुळं कांदा निर्यात आपल्याकडं होऊ नाही राहिली आणि कोणी आपल्या कांद्याला गिऱ्हाईक भेटत नाही। कारण सरकारने बघा आता साधारणतः 6 महिन्यापूर्वी कांदा निर्यात बंदी केली होती आणि मग आता कसं असतं मित्रांनो बघा, आता जर मी तुम्हाला साधं सांगतो, तुम्ही तुमच्या घरामध्ये दुधाचा रतीब लावलाय आणि दुधाचा रतीब लावलाय, तुमच्याकडे तो येणारा माणूस पहिल्यांदा 6 महिने आला, परत गायब झाला, परत महिनाभर आला, तर तुम्ही त्याच्याकडे रतीब घ्याल का दुधाचा, नक्कीच घेणार नाही, तुम्ही दुसरा पर्याय शोधाल। आणि म्हणून मित्रांनो जे कांदा इम्पोर्ट करणारे देश आहेत ना, मग त्यांनी आता ज्या वेळेस आपल्या देशाने कांदा निर्यात बंदी केली मग त्या लोकांनी दुसरे देश शोधले
कांदा उत्पादक आणखीन देश शोधले त्यांनी कांदा आयात चालू केली। आणि मग मित्रांनो आपलं जे साधारणतः कसं असतं, व्यापारामध्ये कंटिन्युटी महत्त्वाची असते आणि ती कंटिन्युटीच मोदी सरकारने गायब केली आहे। आणि ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला मित्रांनो का आता भारतीय कांद्याला बाहेरच्या देशामध्ये गिराईक भेटत नाहीये। आणि मग आता मित्रांनो राहिला प्रश्न बघा, हा निवडणुकीच्या तोंडावरती फक्त शेतकऱ्यांना खुश करायचा प्रयत्न आहे, पण शेतकरी काय एवढे मोदी सरकार इतके मूर्ख नाहीयेत। आता मोदी सरकार स्वतः मूर्ख आहे आणि दुसऱ्याला मूर्ख समजते, तसे शेतकरी नाहीयेत। आता हे फक्त भासवायचं आहे का आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहोत, शेतकऱ्यांसाठी आम्ही खूप मोठा निर्णय घेतलेला आहे, पण तसं काही नाहीये। आता मित्रांनो ही कांदा निर्यात बंदी जी उठवली आहे ना, ती शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये निव्वळ धूळफेक आहे। आता याच्यातून मित्रांनो बघा, आता याच्यातून असं वाटलं होतं, म्हणजे आता मी तुम्हाला साधारणतः एक तुम्हाला रिॲलिटी सांगतो। आता तुम्ही जर मित्रांनो सामान्य नागरिक असाल, ग्रामीण भागात असाल तर तुम्हाला चांगलं माहिती असेल, शेतकरी असाल तर तुम्हाला आणखीन चांगलं माहिती असेल का शेतकऱ्यांकडे कांदा चाळीत आहे का। अहो शेतकऱ्यांचं मित्रांनो ज्यावेळेस वावरातून पीक येतं बाहेर, त्यावेळेस शेतकऱ्यांना देणेदारी असते, खतावाला आहे, ट्रॅक्टरवाला आहे, बियाणंवाला आहे, औषधवाला आहे, बाकी मजुरी तर त्यांना रोख कॅश द्यावं लागते आणि ही सगळे देणेदारी शेतकऱ्याला असते। म्हणून शेतकरी फक्त वाट बघत असतो शेतातून कांदा कधी बाहेर येतो आणि मी विकतो कधी। आता सगळ्या शेतकऱ्यांच्या कांद्याच्या चाळी मोकळ्या आहेत, शेतकऱ्यांच्या कांद्याच्या चाळीमध्ये कांदा नाहीये। भले ठीक आहे, आता व्यापाऱ्यांकडे कांदा आहे, आता याच्यातून जे व्यापारी बाहेरच्या देशामध्ये माल थोडाफार पाठवू शकतील त्यांची चांदी पण होईल, आणि पण शेतकऱ्याला काय भेटणार आहे, शेतकऱ्याच्या हातामध्ये ठेंगा भेटणार आहे। आणि आता ह्या मोदी सरकारनं जे 2014ला वायदा केला होता, शेतकऱ्यांचं उत्पन्न टिप्पल वाढवणार आहे, 3 पटीनं वाढवणार आहे। अहो युरियाची गोंद 228 रुपयाची आज 1213ला झालेली आहे, खताचे भाव काय झालेले आहेत आणि त्याच्यावरती परत जीएसटी पण लावलेला आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत। आता मित्रांनो एकंदरीत आता हे जर याचा सारांश आपण जर बघितला तर कांदा निर्यात बंदी उठवल्याचा शेतकऱ्याला 1 रुपयाचाही काडीचाही फायदा होणार नाही झाला तर मित्रांनो, तर तो थोडाफार व्यापाऱ्यांचाही फायदा थोडाफार होऊ शकतो। याचं कारण मित्रांनो आता सरकारनं MEP म्हणजे मिनिमम एक्सपोर्ट प्राइस जी आहे तीच एवढी भरमसाठ ठेवलेली आहे, ती जो 50 रुपयाच्या आसपास आहे आणि त्याच्यावरती 40% परत निर्यात शुल्क लावलेला आहे। आणि या सगळ्या गोष्टीमुळे भारत देशातला कांदा आता सध्या बाहेर जात नाही। आणि म्हणून आता किती भाजपचे नेते किती ओढत असतील, किती सांगत असतील, फार छाती फुटेपर्यंत सांगत असतील का मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक, गोदी मीडिया सुद्धा सांगत असेल का मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक, पण असं काही नाहीये। जर आपण मित्रांनो वास्तव बघितलं तर तो कांदा जर निर्यात करायचा म्हटलं तर 70 रुपयाचा भाव पडतो आणि 70 रुपयानं कांदा मित्रांनो कोण घेणार आहे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये, त्याचा सुद्धा विचार करा। आणि तेव्हा मित्रांनो आता एकंदरीत मी आपल्या समोर फक्त रियालिटी सांगायचा प्रयत्न केलेला आहे। आता याच्यामध्ये जो काय मला कोणाला दोष वगैरे द्यायचा नाही किंवा कोणाला कमी लेखायचं नाही, पण आपली जी खरी फॅक्ट आहे मित्रांनो ती खरी फॅक्ट मी आपल्या समोर आणलेली आहे का कांदा निर्यात जर करायचा म्हटला तर आपल्या देशातून 1 किलो कांदा किती रुपयाला बाहेर जातो आणि बाहेरचे देश घेतील का। आता मित्रांनो याचा विचार आपण करायला पाहिजे। आणि तेव्हा मित्रांनो आता ही जर माहिती आपल्याला एकंदरीत चांगली वाटली असेल, आपल्याला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर मित्रांनो ही माहिती आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा। याचं कारण आता काय होतं मित्रांनो का शेतकऱ्यांना हे सगळे राजकारणी भोळे बाबडे समजतात आणि मग मित्रांनो आता जाऊन कसं मतदान आहे आणि शेतकऱ्याला सांगतील बघा मोदी सरकारने तुमच्यासाठी किती मोठा निर्णय घेतलेला आहे, मोदी किती महान आहे असं दाखवण्याचा प्रयत्न होईल, असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न होईल आणि परत हा शेतकरी त्यांच्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न होईल। आणि तेव्हा जे आपले कोणी शेतकरी मित्र असतील त्या शेतकरी मित्रांना सुद्धा आपण सांगा, त्यांना सजग करा, त्या कांदा निर्यात बंदी उठली ते खरं आहे, पण त्याच्यामध्ये सरकारने टॅक्सेस किती लावलेले आहेत, त्याचे भाव किती ठेवलेले आहेत असं मित्रांनो सांगा आपण शेतकऱ्यांना का तुमचा कांदा 70 रुपयानं बाहेर पाठवायचा आहे, तो कांदा बाहेर घेणार कोण आणि तुम्हाला फायदा होणार आहे का ते सुद्धा आपण आपल्या मित्रांना समजून सांगा। आणि हा मित्रांनो माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका।